फेरफार करण्यात आले होते. आता 2 ठिकाणची आम्ही आत्ता माघार घेतला आहे. कुठल्या ठिकाणी आम्ही वागदरी गटातनं नागपूर गटातनं मी स्वतः गेल्या 5 वर्षापासून आम्ही रस्त्यावर उतरून अक्कलकोट तालुक्याच्या जनहितासाठी आम्ही आंदोलन केलो. आमच्याबरोबर काँग्रेस पक्ष, आम्ही आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीच्या धर्मपाळात आम्ही काँग्रेस पक्षाचं लोकसभामध्ये काम केलो, विधानसभामध्ये प्रामाणिकपणे काम केलो. इथे चोराचं उलट्या बोंबाप्रमाणे आम्ही जे लढलो त्यांना सोडून जे वरती शिंदे सेना जे शिंदे गट आपल्या उद्धव साहेबांना त्याच विषयावरती तुम्ही काँग्रेसीकरण केला, काँग्रेसमध्ये युती केला असे वारंवार दिवसात होते. तर अक्कलकोटमध्ये नेमकं तेच घडलं आहे. अक्कलकोटमध्ये शिंदे गट काँग्रेसबरोबर युती केली आणि जे आम्ही प्रामाणिक पक्ष केलो, आमचं सगळं षडयंत्र करून आमची उमेदवारी रद्द केली. त्यामुळे या काँग्रेस आणि शिंदे गटाच्या विरोधात अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सत्य सांगण्यासाठी मी दोन्ही विड्रॉल करून संपूर्ण तालुक्याची दौरा करणार आहे आणि शेतकऱ्यांना जागा करणार आहे. आम्ही पक्षाला आम्ही 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 सत्ताधारी भाजपबरोबर, इथे भाजपची सत्ता आहे, आम्ही सत्ताधारी भाजपबरोबर लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही भांडलो. आम्ही जेवढे भांडलो त्यामध्ये 90 ते 95% काम पूर्ण झालं आहे, तालुक्यातील जनताला माहीत आहे. आणि आम्ही भांडलो आणि त्यांनी काम केलं आहे. फक्त मला जनतेनं सांगायचं आहे, त्यांनी विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षाचा धर्म कुठला नाही, जनतेच्या प्रश्नावर कुठले आवाज उचलला नाही आणि आता सत्तेत जाऊन त्यांनी कुठला विकास केला नाही. त्यांना मतं मागण्याचा अधिकार नाही. यांना मतं देऊ नका, भाजपला मतदान करा. नाही ह्यांना मतं देऊ नका. ह्यांना सोडून तुम्ही कुणालाही करा. कुणाला म्हणजे भाजपला करा असं नाही, म्हणजे कुणाला भाजपने काम केलंय, भाजपला का करू नये. जर ज्यांनी काहीच नाही आहे त्यांनी फुल बळ आम्ही आवाज उचललो वरती, जर 90% काम होत असेल तर भाजपला मतदान का करू नये. म्हणजे तालुक्यात भाजपचं आम्ही काम रडण्याचं काम केलं, काम करण्याचं काम ते केलं. हो, डोळ्यापुसण्याचं काम भाजपने केलेलं आहे. कोणाच्या म्हणजे जे काय आपण व्यथा मांडले, डोळ्यात जे पाणी आणलं ते ज्या लोकांच्या कामावरती आम्ही आवाज उठवलो. आता मी नाव सांगतो, आता मी आमरण उपोषण केलं त्यावेळी करजी कलिब्रीचा रस्ता होता, तो विषय पूर्णत्व झाला. त्यानंतर शेतकऱ्याची ऊसबिल मिळाले. यासह जवळजवळ 102 आंदोलनामधलं 95 सक्सेसफुल आंदोलन आहे. त्यांनी प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन केल्यावरती त्यांनी लोकांबद्दल त्यांनी विचार केला नाही. ह्यांनी आम्ही लोकांच्या प्रश्नावरती आम्ही आवाज उचलू नये, हा पक्षाच आपण संपवू, हा पक्षाचा आवाज संपवू. ह्यांना हे जे चोरी करून जी युती केली ती अतिशय लोकांसाठी घातक आहे. हे लोकांना, शेतकऱ्यांचा यामध्ये भलं होणार नाही. ह्यांच्यापेक्षा दुर्घटना अशी धैर्य भले आम्ही आंदोलन केल्यावरती ते लेट केले असेल, पण त्यांनी थेट काम केलं आहे. पण इथे ह्यांनी दुर्घटना करणारे इथे ॲक्सिडेंट करून लोक मरतात. हे ॲक्सिडेंटपासून आपण सगळ्यांनी सावध व्हावा. त्या सावध करण्यासाठी मी तालुकाभर प्रचार करून मी लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही दोन्ही फॉर्म विड्रॉल करून माझी पक्षाशी, वरिष्ठाशी मी चर्चा करून पुढील दिशा मी 100% आमचा निर्णय या शिंदे गट आणि काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आम्ही तालुकाभर रान उठवणार आहोत. एवढं बोलून